ही सर्व मस्ती 6व्या मजल्याची आहे मंत्रालयातल्या. आमदाराला लाज वाटली पाहिजे. नेत्यागिरी जर करायची असेल तर सक्षम लोकांशी या अतिक्रमणाच्या संदर्भामध्ये जी चुकीच्या पद्धतीने कारवाई होते आहे या संदर्भात संबंधित जो व्यक्ती आहे तो मला भेटला होता. त्याचं बोलणं मी ऐकून घेतलं आणि त्या अनुषंगानं मी संबंधित यंत्रणेला माझं पत्र दिलेलं होतं. त्याच्यामध्ये पंचायत समितीलाही पत्र दिलं होतं, तहसीललाही दिलं होतं आणि पोलीस विभागालाही दिलं होतं. त्याच्यामध्ये माझं त्यांना इतकंच सांगणं होतं की महाराष्ट्र शासनाचं परिपत्रक आहे आणि त्या परिपत्रकाच्या अनुषंगानं 30 सप्टेंबरपर्यंत कुठलेच अतिक्रमणं काढू नये, हे असं गव्हर्नमेंटचं परिपत्रक आहे. हे गव्हर्नमेंटचं परिपत्रक आहे आणि या परिपत्रकामध्ये सरळ स्पष्ट म्हटलं आहे की 30 सप्टेंबरपर्यंत अतिक्रमण काढू. त्यामुळे माझी इतकंच सूचना होती की त्या गावामध्ये काही एकमेव अतिक्रमण नाही आहे. प्रत्येक गावात अतिक्रमण आहे, नगर परिषदेमध्ये अतिक्रमण आहे, सर्वीकडे अतिक्रमण आहेत. त्यामुळे एकाच व्यक्तीचं अतिक्रमण काढण्याकरता एवढी जी तुम्ही जोरजबरदस्ती करून राहिले हे योग्य नाही. जेही करायचं असेल तुम्हाला तर 30 सप्टेंबरच्या नंतर करा, हे मी त्यांना सांगितलं. माझं पत्र दिलं. सकाळी मी 2दा संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून सांगितलं. माझ्या बोलण्यानंतर ते अतिक्रमण थोडं डिले झालं, परंतु आर्वीतनं आमदारांकडनं प्रेशराईज झालं आणि आमदारांकडनं प्रेशराईज झाल्यानंतर मोठी सर्व यंत्रणा प्रशासकीय तिथे होती. 20-25 पोलीस त्या ठिकाणी होते आणि अंतिम टप्प्यामध्ये आता अतिक्रमण काढणारच आहे असे जेव्हा मला गावातनं फोन आले, कॉल्स आले, तेव्हा मी तिथं गेलो आणि तिथं गेल्यानंतर मग जो प्रकार झाला तो त्या ठिकाणी आपण सर्वांनी बघितला आहे. परंतु माझा स्पष्ट फक्त इतकंच म्हणणं होतं की गव्हर्नमेंटच्या परिपत्रकाचं आपण पालन करा. आमदार हा काही शासनापेक्षा मोठा नाही होऊ शकत. आमदार काही या शासनाच्या परिपत्रकापेक्षा मोठा होऊ शकत नाही आणि अधिकारी परिपत्रकापेक्षा मोठे नाही. त्यांना म्हटलं तुम्ही अधिकारी आहे, तुम्ही परिपत्रकाचं पालन करा ना. तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या आदेशावर अशा पद्धतीने तुम्ही नाचत असाल आणि सर्व नियम कायदे बाजूला ठेवून जर अशी कृती करत असाल तर हे आता या मतदारसंघामध्ये खपून घेतला जाणार नाही. आणि ही जी दादागिरी आहे मतदारसंघामध्ये आणि हे जे दडपशाही हुकुमशाही जी आतापर्यंत चालू आहे, आता त्याचा अतिरेक झाला आहे आणि त्यामुळं आता याच्यानंतर अशा पद्धतीची दादागिरी, अशा पद्धतीची हुकुमशाही, प्रत्येकाचा एखाद्या सहनशीलतेचा एक मर्यादा असते. ती सहनशीलतेची मर्यादा आमची संपली आहे, लोकांची संपली आहे आणि आता पुढच्या काळामध्ये जशाच तसं उत्तर हे जर या ठिकाणी आमदार जर असं करत असेल तर त्यांना ते उत्तर मिळेल. मला वाटतं 20 वर्षापासून आहे, जवळपास 20 वर्षापासून असेल. मला काही खूप त्याच्यातली जास्त आयडिया नाही आहे. फक्त माझं सरळ इतकंच म्हणणं होतं की तुम्ही 30 सप्टेंबरला थांबा ना, काय अडचण. आणि जे लोक ते अतिक्रमण काढा असं फोर्स करत होते त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला इथे बांधकाम करायचं आणि त्यांना विचारलं म्हटलं तुमचं काम मंजूर आहे का? कामच मंजूर नाही आहे. काम मंजूर नाही आहे. चला एक तर आपण समजून घेतलं असतं की काम मंजूर आहे बाबा, त्याचा वर्क ऑर्डर झाला आहे आणि संबंधित ठेकेदार फक्त ते अतिक्रमण काढण्याकरता थांबला आहे तर समजू शकतो, चला ठीक आहे. पण ते कामच मंजूर नाही आहे, कामही मंजूर नाही, ठेकेदाराला वर्क ऑर्डर काहीच नाही. अशा असताना फक्त आम्ही काहीही करू शकतो, हम करे सो कायदा, हा एक मेसेज लोकांमध्ये गेला पाहिजे. याच्याकरता हे सर्व आहे. त्यामुळं त्याच्याचकरता जी काही काल सर्व परिस्थिती निर्माण झाली ती त्याच्यातूनच निर्माण झाली. आता याच्यानंतर तर या मतदारसंघामध्ये ही बेबंदीशाही आणि हे हुकुमशाही लोकही खपून घेणार नाही, कोणीच खपून घेणार नाही. याचा विचार आपणच करा. आता काय म्हणजे हे मी तर तुम्हाला सांगितलं ना, हे परिपत्रक आहे ना. आता हे परिपत्रक अधिकाऱ्यांना कळत नाही का? तुम्ही MPSC IAS झालेले लोक असतात, हे परिपत्रक कळत नाही का की गव्हर्नमेंटने जेव्हा स्पष्ट म्हटलं की 30 सप्टेंबरपर्यंत काढू नका अतिक्रमण, तर एक झोपडी काढण्याकरता काय तुम्ही एवढी यंत्रणा लावून राहिले? त्यांना मेसेज हा द्यायचा आम्ही काही करू शकतो. आणि अशा अनेक उदाहरणं आहेत. आज मी त्याची वाच्यता करणार नाही, परंतु जी परिस्थिती कधी या जिल्ह्यांनी बघितली नाही, जी परिस्थिती कधी या आर्वी मतदारसंघाने बघितली नाही, ती परिस्थिती सध्या आम्ही सर्व लोक या ठिकाणी बघतो. आणि मंत्रालयातल्या 6व्या मजल्याची मस्ती आली आहे सध्या. मंत्रालयाच्या 6व्या मजल्याचा आशीर्वाद आहे ना, त्याची मस्ती आली आहे सध्या.
त्यामुळं आता हे जास्त मस्ती कोणी खपून घेणार नाही. ही सर्व मस्ती 6व्या मजल्याची आहे मंत्रालयातल्या. नॉर्मल असतं तर कोणी हे गिनलं नसतं. फक्त अधिकाऱ्यांना वाटते का 6व्या मजल्यावरनं फोन येईल मंत्रालयातून, आपली नोकरी धोक्यात येईल, त्यामुळे अधिकारी घाबरतात. त्यामुळे अधिकाऱ्यांनी नियमाचं पालन केलं पाहिजे, परिपत्रकाचं पालन केलं पाहिजे, इतकी माझी अधिकाऱ्यांकडून अपेक्षा आहे. आम्ही काही चुकीचं नाही करायला सांगणार अधिकाऱ्यांना, आम्ही काही चुकीचं करायला सांगत नाही. आम्ही नियमाच्या बाहेरचं काही करा असंच अधिकाऱ्यांना सांगत नाही. तुम्ही नियमाचं पालन करायचं. एक आमदार तुम्हाला फोन करतो, तुम्ही फाटल्या जाता तिथं एक झोपडी काढण्यासाठी एका गरीबाची लाज वाटली पाहिजे. यांना लाज वाटली पाहिजे, आमदाराला लाज वाटली पाहिजे. कुठल्या कामाकरता लोकांनी निवडून दिले यांना? ते उकंडे काढण्याकरता गुंगामध्ये पोलीस पाठवते. हे आमदारचे काम आहे, उकंडे काढणं, झोपड्या काढणं. तुम्ही तुमचे कामं करा ना. हे असं कधी बघितलं नाही आणि ते आता बघतोय. परंतु आता लोकांची सहनशीलतेचा अंत झाला, संपला. त्यामुळे आता पुढच्या काळामध्ये जशाच तसं उत्तरच या मतदारसंघामध्ये लोक सुद्धा देतील, आम्ही तर देऊच. ते गैरफायदा घेतात का नाही घेत आता तो विषय तुम्हीच बघा. परंतु माझं म्हणणं इतकंच आहे की एक झोपडी काढण्याकरता इतकी यंत्रणा आणि सर्व हे नियम धाब्यावर बसून जे जसं बाकी ठिकाणी होऊ शकतं का सांगा. नाही असं तळेगावमध्ये तुम्ही एखादी आता असं आहे आणि याच्यात विदाऊट पॉलिटिकल प्रेशर अशी यंत्रणा इतकी कामाला लागते का? इतकी यंत्रणा कामाला लागते म्हणजे कुठून तरी प्रेशर असल्यावर शिवाय तुम्ही करू शकता काय? करू शकत नाही. सरळ स्पष्ट आहे ते की इथं आपल्या पदाचा दुरुपयोग या ठिकाणी चालू आहे आणि 6व्या मजल्याचा आशीर्वाद आहे. हा ते बरोबर आहे. मी आतापर्यंत लोक मला म्हणतोय की तुम्ही एवढे शांतच कसे राहता. आता गरम झालं तो म्हणतात एवढं गरमच कसे होतं. आता काय चालणारच विषय. आता पण ते शांत होत होता लोक म्हणते खूपच शांत आहे भाऊ, खूपच शांत आहे. आता गरम झालं तर म्हणते आता एवढं गरम व्हावं लागतं का? त्यामुळे चितबी मेरी पडली असा विषय सध्या आहे. तो काही विषय नाही. फक्त जो संताप होता, जो राग होता, तो कालच्या त्या सर्व घटनेतून हे झालं आणि ती बाबच तशी होती. म्हणजे राग येण्यासारखी बाब होती. एक झोपडी पाडण्याकरता तुम्ही पूर्ण यंत्रणा कामाला लावता. आमदार त्याचे 4-4दा फोन करतात. आमदार म्हणते तुमचे कामं करा, हे काय गरीब लोकांच्या मागं लागतात झोपडी काढण्याकरता आणि हे काढण्याकरता. आणि एकच गाव अतिक्रमण आहे का गावामध्ये? तर थारमध्ये आज काढलं तर 200 अतिक्रमण निघते त्या थारमध्ये. कोणती ग्रामपंचायत, कोणती नगर परिषद, कोणती नगरपंचायत आहे जिथं अतिक्रमण नाही आहे? एकाच व्यक्तीवर इतका रोष काढणं आणि त्या घटनेतून आम्ही काही करू शकतो हा मेसेज लोकांना लोक घाबरले पाहिजे याच्याकरता हा विषय. त्यामुळे काल तो विषय सर्व उधळून लावला गेला आणि यानंतर सुद्धा असंच होईल. खरं तर वर्धा लोकसभेचे सन्माननीय खासदार यांचं कालचं जे वर्तन सार्वजनिकरित्या त्यांनी केलेलं आहे, त्याचा जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे ते अतिशय आश्चर्यकारक होतं. आणि जे त्यांना जाणतात ते अनेक वर्षापासून त्यांचं राजकारण पाहून आहेत, त्यांच्यासाठी तो खरंच एक धक्का होता. परंतु सामान्य खासदार साहेबांचं दुखणं काय ते मला माहीत आहे. त्याच्यामुळे कालचं वर्तणूक ती अपेक्षितच आहे आणि पुढेही ती अपेक्षितच राहणार आहे. कालच्या कारवाईचा विषय जर घ्यायचा गेला तर कारवाई प्रशासनाने केली आहे. प्रशासन खुलासा करेल की कालची कारवाई कायदेशीर होती की बेकायदेशीर होती. माझं फक्त एकच म्हणणं खासदार साहेबांना आहे, तुम्हाला जर धमकी द्यायची असेल, शिवीगाळ करायची असेल, अरेरावी करायची असेल तर अशा लहान अधिकाऱ्यांवर का करता? तो बिचारा व्हिडिओ तर आत्ता 2 महिन्या अगोदर जॉईन झालेला आहे, ट्रेनी आहे. त्या कारवाईचे अधिकार हे वर्धा जिल्ह्याच्या SP ने दिलेले आहेत. त्या जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीचे जे सर्वोच्च अधिकारी आहेत ते जिल्हा परिषदेचे CEO आहेत. कालच्या सारखी वर्तणूक तुम्ही त्यांच्यासमोर करणार का? तो जाब तुम्ही त्यांना विचारणार का? जे लोक कमजोर आहेत, जे लोक काही बोलू शकत नाही, यशावर
आवाज चढवून नेतागिरी करता येत नाही. नेत्यागिरी जर करायची असेल तर सक्षम लोकांशी सोबत आपण कालच्या पद्धतीने वागायला पाहिजे होतं असं माझं मत आहे. राहिला बाप कालच्या अतिक्रमणाचा, माझी जी आतापर्यंतचा माझा अनुभव त्यांचा राहिलेला आहे की एक नवीन कार्यसंस्कृती या आर्वी विधानसभेत आणण्याचं त्यांनी काम सुरू केलेलं आहे, जे आतापर्यंत ना कधी त्यांच्या वडिलांच्या कार्यकाळात किंवा त्यांच्याही आता कार्यकाळात झालं नव्हतं. विकास कामांच्या विरोधात तक्रार करणे, चौकशा लावणे, काम थांबवणे, ठेकेदारांना भेटायला आल्याशिवाय काम सुरू करू नये म्हणून सूचना देणे, धमक्या देणे, हे काम सतत त्यांच्या कार्यालयातनं सुरू आहे. आणि कालचा एक छोटंसं अतिक्रमण काढण्याचा जी काही कारवाई होती त्यावरचा इतका जो त्यांचं रिॲक्शन होतं तो त्याचाच काही भाग आहे का अशी शंका मला आहे. परंतु जनता हुशार आहे. विकास कामांमध्ये जर जनतांना लक्षात आलं की लोकप्रतिनिधीच विकास कामं थांबवत आहेत आणि कुठल्या ना कुठल्या कारणाने तक्रार करून गावाचा विकास होऊ देत नाही, तर गावकरी आवाज उठवणारच. काल थारमधल्या गावकऱ्यांनी त्यांना जाब विचारला, तुम्ही आमच्या गावाच्या प्रकरणामध्ये का पडतायत, आमच्या गावाच्या विकासामध्ये अडथळा जर येत असेल तर तुम्ही त्यामध्ये हस्तक्षेप का करतायत याची सुद्धा विचारणा गावकऱ्यांनी ते केली. तेव्हा मला असं वाटतं की खासदार साहेब उत्तर देऊ शकले नाही. खरं तर झालेली घटना दुर्दैवी आहे, परंतु यापासून काही शिकून पुढे असं जर विकास कामांमध्ये अडथळा कोणी आणणार असेल तर त्यांना खडे बोल सुनावल्याशिवाय जनता राहणार नाही. कोणाची अरेरावी आणि कोणाची अब्युझिव्ह लँग्वेज कोणी सहन करणार नाही. त्याला नाही आहे 30 तारखेनंतरही अतिक्रमण काढता आलं असतं, त्याला काही हे नाही. पण 30 तारखेनंतर अतिक्रमण काढा हे सभ्य भाषेत सुद्धा ते अधिकाऱ्यांना सांगू शकले असते. ते खासदार आहेत, अधिकाऱ्यांनी जर नियमानुसार असेल तर ते ऐकलंच असतं. परंतु माझा सवाल प्रशासनाला आहे, प्रशासनाने क्लॅरिफाय करायचं की कालची त्यांची कारवाई कायद्यानुसार होती की बेकायदेशीर होती. 30 तारखेचा जिहार हा एखाद्या व्यक्तीला बेघर करण्यात येऊ नये, एखाद्याचं छत जाऊ नये यासाठी पावसाळ्यात अतिक्रमण मोहीम काढू नये यासाठीच आहे. कालचं जे अतिक्रमण आहे ते शेडचं अतिक्रमण 2-4 दिवसा अगोदर ते शेड तयार करण्यात आलं. त्या ठिकाणी काहीतरी थातूरमातूर स्टोरेज करण्यात आलं. ज्या व्यक्तीच्या मालकीचं आहे त्याचे ऑलरेडी पक्के घर गावामध्ये आहे, त्यांना घरकुलाचा लाभ झालेला आहे. कालचं जर अतिक्रमण काढलं असतं तर त्या जिऱ्याचा कुठलाही उल्लंघन झालं नसतं. त्याच्यामुळे कोणाही ह्युमॅनिटरी ग्राउंडवर कोणी रस्त्यावर आलं नसतं किंवा पावसामध्ये कोणाचा त्या ठिकाणी घर उद्ध्वस्त झालं नव्हतं. परंतु कुठल्या तरी एखाद्या कागदाचा, मी जसं आपलं म्हटलं की एखाद्या कागदाचा, एखाद्या निर्णयाचा वापर करून त्याला हत्यार बनवून आपला दुसरा हेतू साध्य करण्याचा प्रयत्न काल होता. कालचा पूर्ण ड्रामा हा प्लॅनिंगनुसार होता. सोबत सगळे कार्यकर्ते होते, फोटोग्राफर होता, व्हिडिओग्राफर होता, सोशल मीडियावर पोस्ट टाकणारे लोक होते. त्यामुळे मला असं वाटतं की कालचा जो होता त्यात कोणाचा वर न्याय करण्याचा किंवा कोणावरचा अन्याय रोखण्याचा विषय नव्हता. कालचा विषय हा त्यांचा एक दुसरा विषय.